नमस्कार, मी अनुराधा संगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुण्याच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडू गायकवाड विजयी झाले. पुण्याच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार बंडू गायकवाड तसेच भाजप शिवसेनेच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेस पक्षाच्या आदेशाप्रमाणे उपमहापौर दीपक मानकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौर पदासाठी पालिकेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. महापालिकेत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे 51, काँग्रेस 29, मनसे 28, भाजप 26, शिवसेना 15, RPI 2 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक आहेत. त्यानुसार पुण्याच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार बंडू गायकवाड यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. गायकवाड यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांचा पराभव केला. दीपक मानकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौर पदाच्या जागेसाठी गायकवाड यांचा विजय निश्चितच होता. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे 152 पैकी 83 सदस्यांचे बळ, तर भाजप शिवसेना युतीच्या सदस्यांची 41 संख्या आहे. मनसेच्या सदस्यांनी महापौर निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही तटस्थ राहण्याची भूमिका बजावली. यामध्ये गायकवाड यांची निवड झाल्याने महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे एकाच प्रभागाकडे गेली आहेत. संख्या 152, मतदान न केलेल्या पालिका सदस्यांची संख्या 28, एकूण मते 124. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या खालीलप्रमाणे आहे. श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव 83 मतं मिळालेली आहेत. सहस्त्रबुद्धे माधुरी श्रीराम यांना 41 मतं मिळालेली आहेत. श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव यांना उपमहापौर पदाकरिता सर्वात जास्त मते पडलेली असल्यामुळे श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव उपमहापौर पदासाठी वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो. गेल्या निवडणुकीमध्ये असं ठरलं होतं की सव्वा वर्षानंतर महापौर उपमहापौर बदलायचे. त्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीने ठरवलं आणि दीपक भाऊ मानकर यांनी राजीनामा दिला आणि मला उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी दिली. गुरुप्रसाद इस्टेट एम्पायर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात फसवणुकीची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार शिरूर येथील रहिवासी प्रकाश अर्जुन शिंदे यांनी नोंदवली आहे. प्रकाश शिंदे यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक गुरुप्रसाद इस्टेट एम्पायर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जस्ट डायल या संकेतस्थळावर जाहिरात बघून केली होती. जेव्हा गुरुप्रसाद कंपनीचे प्रतिनिधी या योजनेबाबत शिंदे यांना भेटायला आले तेव्हा शिंदे यांना सांगण्यात आले की आत्ता 1 लाख रुपये गुंतवल्यास 4 वर्षांनंतर त्याच्या दुप्पट म्हणजेच 2 लाख रुपये त्यांना परतावा मिळेल. यावेळी शिंदे यांनी कंपनीच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांना असे सांगण्यात आले की तुम्हाला येथे जवळपास 50 रुपये स्क्वेअर फुटाने प्लॉट अथवा फ्लॅट देण्यात येईल. त्याबद्दलचे सर्टिफिकेटही तुम्हाला कंपनीच्या वतीने देण्यात येईल. अशा रीतीने शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेण्यात आले. यानंतर त्याबाबतचे सर्टिफिकेटही शिंदे यांना देण्यात आले. यानंतर पुढे काहीच न घडल्याने शिंदे यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन टाळण्यात आले. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या शिंदे यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला आणि यामुळेच त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने कर्नाटकातील म्हैसूर येथील श्री चामुंडेश्वरी देवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पहिल्याच दिवशी हा देखावा भाविकांसाठी खुला केला. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, विश्वस्त आप्पासाहेब सूर्यवंशी, सुनील रासने, कुमार बांबुरे, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते आदी यावेळी उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक कैलासवासी तात्यासाहेब गोडसे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मंदिराची प्रतिकृती ज्येष्ठ शिल्पकार विजय खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मित करण्यात आली आहे. 7 विविध रंगांच्या 2 लाख दिव्यांनी मंदिर उजळून निघाले आहे. यासाठी 50 कारागीर 3 महिन्यांपासून कार्यरत होते. मंदिराच्या बाह्य भागाप्रमाणे आतल्या भागातही शेकडो झुंबरे लावण्यात आली असून आधुनिक प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगी दिव्यांच्या प्रकाशामुळे लाडक्या गणपती बाप्पांचे रूप भाविकांना अधिकच लोभसवाणे वाटते. मंदिराच्या अंतर्गत भागातील भिंती आणि खांबांवरही आकर्षक नक्षीकाम केले आहे. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष श्री चामुंडेश्वरी मंदिरामध्ये गेल्याचाच अनुभव येत आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे केवळ मुख्यमंत्रीच नव्हते तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे राज्याचे नेते होते असे उद्गार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे संपादित आठवणीतले विलासराव या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर चंचला खोदरे, माजी आमदार उल्हास पवार, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे केवळ मुख्यमंत्री नव्हते तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे राज्याचे नेते होते. त्याचप्रमाणे विलासराव हे उत्तम प्रशासकही होते. मुख्यमंत्री असताना कोणताही निर्णय ते तत्काळ घेत असत. हल्ली मंत्री आणि प्रशासनाला फाईलवर सही करण्यासाठी 3-3 महिने लागतात. सही करताना त्यांचे हात लकवा मारल्यासारखे थरथरतात. अशा शब्दात शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला. विलासराव हे लाखात एक असा उल्लेख करत पवार पुढे म्हणाले, लोकात रमणारे विलासराव देशमुख हे प्रत्येक फाईलची सखोल माहिती घेत आणि तत्काळ फाईलवर सही करत असत. ते उत्तम प्रशासक होते.
परंतु सध्या प्रशासनाला सही करण्यास 3 महिने लागतात असे ऐकतो. हाताला लकवा लागल्यासारखे सही करताना प्रशासन आणि मंत्र्यांचे हात थरथरतात. एखाद्या निर्णयास एवढा वेळ लागत असल्याने ते अडचणीचे होऊन बसले आहे. शेवटी दोघांना एकत्र जायचे आहे म्हणून गप्प बसावे लागते अशी टिप्पणीही पवार यांनी केली. ग्रामीण भागातून पुण्यातील परिस्थितीशी समरस होणे अवघड होते. त्या परिस्थितीत शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेले देशमुख पुण्यात येतात आणि कर्तृत्व तसेच ज्ञानाच्या जोरावर शिक्षण आणि राजकीय जीवनात यशस्वी होतात. ही त्या काळी साधी गोष्ट नव्हती असे सांगून पवार म्हणाले, मुळात नेतृत्व करत असताना आपल्या भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, तरच ते नेतृत्व यशस्वी होते. त्याचप्रमाणे विलासराव देशमुख यांनी कारखाने, बँक आणि शिक्षणाच्या माध्यमातून मराठवाड्यातील परिस्थितीत बदल केला. मुख्यमंत्री असताना विलासरावांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून राज्याचा विकास केला. म्हणूनच विलासराव हे केवळ मुख्यमंत्री नव्हते तर राज्याचे नेते होते. अशा शब्दात पवार यांनी त्यांचा गौरव केला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आता हवा दहशतवाद आणि साखळी चोरांचा शेवट या उपक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आणि चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आता हवा दहशतवाद आणि साखळी चोरांचा शेवट या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना सावध करणाऱ्या सूचनांची उद्घोषणा करणाऱ्या 2 व्हॅन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात फिरणार आहेत. याप्रसंगी पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंतराव सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे, वरिष्ठ आगार प्रमुख विजय दिवटे, पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी दीपक सिंग परदेशी, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अतुल शहा, सिद्धार्थ शहा, संतोष शहा आदी उपस्थित होते. गर्दीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी या संदर्भात जागृत करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटपही यावेळी करण्यात आले. दैठणकर म्हणाले, नागरिक दहशतवादी कारवायांबद्दल किती जागरूक आहेत हे पाहण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने शहरात सातत्याने ड्राय रन्स घेतले जातात. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करताना एका जागरूक नागरिकाने माहिती दिल्यामुळे दगडूशेठ मंदिरात ठेवण्यात आलेला बॉम्ब सापडला. म्हणूनच नागरिकांना जागरूक करण्यासाठी अशा उपक्रमांची आज गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
सिक्कीम या छोट्या आणि सुंदर राज्याच्या रक्षणाची ताकद गणरायाच्या आशीर्वादाने मिळेल असा विश्वास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. कसबा गणपती मंडळाच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, उद्योजक अजय शिर्के, संगीत रंगभूमीवरील गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना पाटील यांच्या हस्ते कसबा गणपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ वकील एन.डी. पवार यांना ॲडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर चंचरा कोदरे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष भरत राठोड, आमदार गिरीश बापट यावेळी उपस्थित होते.